कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतिगृहामध्ये 25 बेड्स वाढवले। बेड्सच्या संख्येत वाढ केल्यानंतर सुद्धा बेड अपुरे पडत असल्याचं चित्र समोर। मुदत संपलेली बियर प्यायल्यामुळे कल्याणमध्ये तरुणाची तब्येत बिघडली। तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू। उत्पादन शुल्क विभागाने संबंधित रिअल बियर या शॉपवर धाड टाकली। दरम्यान उत्पादन शुल्क विभागाकडून मोठ्या प्रमाणात मुदत संपलेल्या बियर्सचा साठाही जप्त। नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी अहिल्यानगरमधील तरुणाचा घेतला बळी। कोपरगाव इथल्या आदित्य देवकर याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू। गुन्ह्यांच्या पुराव्यानिशी छेडछाड केल्यानं आता पोलीस निरीक्षकाचं निलंबन। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची कारवाई। बनावट शालार्थ आयडी प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षातनं भेसळयुक्त पनीरची वाहतूक। पोलिसांनी 134 किलो पनीर जप्त केलं। छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई। 16 जणांना अटक। कारवाईमध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, गाड्या आणि जुगार साहित्य जप्त। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ जगाच्या नकाशावर झळकण्याची शक्यता। भारतातील 2026 ची राष्ट्रीय व्याघ्र प्रगणना आता लवकरच सुरू होणार। जिल्ह्यातील वाघाची संख्या 325च्या वर जाण्याची शक्यता।